नांदेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले। उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे। त्यानिमित्तानं माझ्या या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत। या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणाने सोडवले जातील अशी आशा मला या ठिकाणी आहे। आता बोलताना म्हणाले की मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे, राष्ट्रवादी सोबत नारा दिलाय का? असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे महायुतीमध्ये काम करतो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिलंय की आपली स्वबळाची तयारी ठेवा, ज्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र स्वबळावर लढायचं आहे। आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे, एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आहे। आणि नांदेडमधलं सगळ्यांचं सख्य बघता मला असं वाटतं की राष्ट्रवादीला स्वबळावर लढावं लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे। काल अशोक चव्हाणांनी सांगितलं की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही। हीच परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता समाजात स्थान नाही। अगोदर वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे, म्हणून याला मी फारसं महत्त्व देत नाही आहे। काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली, छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या मध्ये आपसात भांडणं लावायची सवय लागली आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्याबद्दल टीका करायला लावायची सवय ही मंडळी करतात आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं हित साधतायत। हे सगळी जनता ओळखून आहे। आता कोणी त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये आणि ते स्वतः सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे। मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यकता नाही ना। कोण सरस कोणापेक्षा हे सगळ्या जनतेने ठरवून दिलेलं आहे। ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तुमच्या असतील, अशोक चव्हाणांचे असतील, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं तुमची लढाई भाजपसोबत आहे का महाविकास आघाडीसोबत? नाही, विषय असा आहे की महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे। पक्षापेक्षा मी मोठा नाही, पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत असेल तर त्याला उत्तर देणं हे माझं काम आहे आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी। तेच करत आलो आजपर्यंत, झुकलो नाही, झुकणार नाही। हे जे ब्रिज आहे तेच घेऊन चाललोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।